नमस्कार सर्वांना. आता मार्गशीर्ष महिना सुरुवात होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मीचे गुरुवार करत असतो. स्त्रिया आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्रिया नक्की हे म्हणजे महालक्ष्मीचे गुरुवार हे करत असतात, आवर्जून करत असतात. तर काही नियम असतात की ते स्त्रियांनी पाळायचे असतात, काही चुका स्त्रियांनी करायच्या नसतात, तर त्याचे आपल्याला व्रताचे फळ मिळत नाही. तर कोणत्या त्या चुका आहे की ज्या आपल्याला करायच्या नाही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये, तर तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे जे कोणी मार्गशीर्षचे गुरुवार करणार असेल किंवा एखाद्या महिला नव्याने ही सुरुवात करणार असेल तर त्यांनाही त्याचे नियम कळेल आणि काय चुका करायच्या नाही त्याही त्यांना कळतील. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मीचे व्रत स्त्रिया ह्या करत असतात. तर अगदी भक्तिभावाने करत असतात आणि तसेच त्यांना फळही मिळत असते. महालक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये भरभराट करत असते. आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमीही पडू देत नाही. म्हणून मार्गशीर्षच्या गुरुवारी स्त्रिया हे व्रत करत असतात. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असतो की तर आपण गुरुवारी केस धुवत नाही, तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला उपवास असतो गुरुवारी, तर आपण केस धुवायचे का? कारण की बघा, आपण काही उपवास असेल किंवा एक काही सणवार असेल तर आपण स्वच्छ केस वगैरे धुवून मगच पूजापाठ करत असतो. तर गुरुवारी तर केस धुवत नाही, तर मग मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी केस धुवावेत का? तर आपल्याला गुरुवारी केस धुवायचे नाही, कारण गुरुवार हा बृहस्पतीचा वार असतो. त्याने आपल्या घरामध्ये दरिद्रता येऊ शकते जर आपण केस धुतले तर. म्हणून आपल्याला गुरुवारी केस धुवायचे नाही. जरी उपवास असेल तरीही केस आपल्याला धुवायचे नाही. जर तुमची काही अडचण असेल, पिरियड्स असेल तर, आणि तो तुमचा वार जर गुरुवारच येत असेल, चौथा वार, तर म्हणजे चौथा दिवस जर तुमचा गुरुवारच येत असेल तर त्या दिवशी तुम्ही केस धुवू शकता. तर थोडंसं पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आणि त्याने केस धुवायचे. तर हा एक उपाय तुम्ही करू शकता आणि ही एक चूकही करायची नाही केस धुण्याची. तर त्याच्यानंतर म्हणजे हा उपवास कोण धरू शकतं किंवा ही पूजा कोण करू शकतं? फक्त सौभाग्यवतीने, म्हणजेच ज्या सुवासिनी महिला असतात त्यांनीच हा उपवास करावा का, असाही बरेच जण प्रश्न विचारत असतात. तर हा उपवास कोणीही करू शकतं, म्हणजे विधवा महिला किंवा कुमारिका, वयस्कर महिला हा उपवास करू शकतात. तर अगदी पुरुषसुद्धा हा उपवास करू शकतात. ते सुद्धा आपला घट मांडून, पूजा मांडून दिवसभर त्याचा उपवास करून, कथा वाचून, आरती वगैरे करून त्यांचा उपवास सोडू शकता. म्हणजे पुरुषसुद्धा हा उपवास करू शकता. महिलांनीच करायला पाहिजे असं काही नाही आणि सौभाग्यवतीनेच करायला पाहिजे असं काही नाही. तर विधवा स्त्रियासुद्धा हा उपवास करू शकतात, त्याला कुठलंही बंधन नाही. तर फक्त जेव्हा विधवा स्त्रिया हा उपवास करतात तर त्यांनी काय करायचं आहे, पूजा मांडणी केल्यानंतर जे आपण देवीला हळदी कुंकू लावतो आणि त्याच्यानंतर आपल्या कपाळाला सुद्धा आपण हळदी कुंकू लावतो, तर त्यांनी फक्त हळदच लावायची, कुंकू लावायचं नाही. तर हा एक नियम पाळायचा आहे. त्यानंतर जर विधवा महिलांनी हे उपवास केलेले असेल आणि त्यांना उद्यापन करायचं असेल 5व्या गुरुवारी, तर ते उद्यापनही करू शकतं. तेव्हा त्या सुवासिनी स्त्रीला बोलवू शकतात. 5, 7, 11, 9 यांना बोलवायचं आणि त्यांना तुम्ही महालक्ष्मी कथेचं पुस्तक द्यायचं. त्यानंतर काय तुम्हाला दान द्यायचं असेल यथाशक्तीनुसार, 1 रुपया, 5 रुपये, 10 रुपये तेही द्यायचं आणि एखादं फळही त्यांना द्यायचं. तर अशा प्रकारे तुम्ही उद्यापनही त्याचं करू शकतात, काहीच हरकत नाही. त्यानंतरचा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे गर्भवती महिलांनी हे व्रत करावे का? तर गर्भवती महिलासुद्धा हे व्रत करू शकता, म्हणजे ज्या आत्तापर्यंत करत आलेल्या आहे आणि ह्या वर्षी त्या जर प्रेग्नेंट आहे तर त्यांनी केलेले चालेल का? तर चालेल. तर त्यांना जर काही त्रास होत नसेल, बघा म्हणजे आपल्या पोटामध्येही एक जीव वाढत असतो, आपल्याला त्याची काळजी करणं जास्त गरजेचं असतं. तर त्यामुळे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, काही अडचणी नसेल, तुम्ही ते व्रत करू शकत असाल किंवा तुमच्याकडून जर ते व्रत निघणार असेल, उपवास तो जर तुमच्याकडून निघणार असेल, कारण की ह्या उपवासाला शक्यतो फळ आणि दूधच ह्याचाच आहार केला जातो, खिचडी शक्यतो कोणी खात नाही. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही हा उपवास नक्की धरावा. आणि जर तुम्हाला काही सांगितलेलं असेल तुम्ही खायचा नाही किंवा उपवास करायचा नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही हा उपवास करू शकता. किंवा
जर खंड जरी पडला 1 वर्ष तरीसुद्धा काही हरकत नाही, तुम्ही पुढच्या वर्षी परत हा उपवास कंटिन्यू करू शकतात. त्यानंतर पहिला तुमचा गुरुवार व्यवस्थित केलेला असेल आणि दुसऱ्या गुरुवारी जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं जर ठरलं असेल, तुम्हाला जर माहेरी जायचं असेल, फिरायला जायचं असेल, कुठे नातेवाईकांकडे जायचं असेल तर काय करायचं? तर अशा वेळेला काय करायचं, आपण उपवास करू शकाल. फक्त पूजा मांडणी आपल्याला करता येणार नाही, कारण की आपलं कुळ तिथं बदललेलं असतं, म्हणून आपण उपवास करावा, पूजा मांडणी करू नये. पण जेव्हा तुम्ही गुरुवारचा उपवास कराल आणि पूजा मांडणी करणार नाही, जर कुठे तुम्ही बाहेर गेलेला असाल तर तो उपवास ग्राह्य धरला जात नाही. त्यासाठी तुम्हाला एक एक्स्ट्राचा गुरुवार करायला लागतो. त्यानंतर जर तुम्हाला पिरियड्स आलेले असेल किंवा सूतक आलेले असेल तर तेव्हा काय करायचं? तर तेव्हाही तुम्ही उपवास धरू शकता. पूजा मांडणी जर तुमच्या घरामध्ये तुमची मुलगी असेल, सासू असेल किंवा तुमचे पती असेल तर तुम्ही त्यांच्याकडून ती मांडणी करू शकता. त्यांना कथा वाचायला लावायची, त्यांनाच आरती करायला लावायची. पण मात्र तुम्ही उपवास करू शकता. आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी करणारं नसेल तर तुम्ही शेजारच्या पाजारच्यांकडून करून घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि जर कोणीच नसेलच करणारं तर फक्त आपला उपवास धरायचा आणि त्यानंतर परत पुढच्या महिन्यामध्ये 1 गुरुवार एक्स्ट्रा करायचा. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे महालक्ष्मीचं व्रत असतं, त्यामुळे या महिन्यामध्ये शक्यतो नॉनव्हेज खाणं टाळायचं आणि घरातल्या मंडळींनाही कोणाला खाऊन द्यायचं नाही किंवा करून द्यायचं नाही. हा एक नियम खूप गरजेचा आहे. त्यानंतर म्हणजे उद्यापन. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहे. तर ह्या 5 गुरुवारांपैकी काही जणांचं कसं होतं, पिरियड्स येतात किंवा अचानक सूतक येतं किंवा काहीही होतं, तर तेव्हा आपला एखादा गुरुवार किंवा एखादे 2 गुरुवार जर मिस झालेले असेल, तेव्हा आपल्याला पूजा मांडणी करता आलेली नसेल, तर मग काय करायचं? असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमचे 5 गुरुवार झाले नाही, तर मग उद्यापन करायचं का नाही करायचं? तर बघा, 5व्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. जरी तुमचे गुरुवार मिस झालेले असेल ना तरीसुद्धा तुम्ही 5व्या गुरुवारी उद्यापन करायचं. आणि जे तुमचे किती गुरुवार राहिलेले असेल किंवा जे तुमचे गुरुवार मिस झालेले असेल, 1, 2, 3 काय असेल ते, तर ते तुम्ही पुढच्या महिन्यात गुरुवारी ते उपवास करायचे आणि ती पूजा मांडणी करायची. पण तुम्ही उद्यापन मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता 5व्या गुरुवारी. तर अशा प्रकारे आपले हे गुरुवार किंवा उद्यापन हे पूर्ण होऊन जातं. तर त्यानंतर म्हणजे उद्यापन कोणत्या वेळेत करायचं? तर उद्यापन आपल्याला संध्याकाळच्या वेळेत करायचं असतं, प्रदोष काळात करायचं असतं. जी आपली दिवी लागण्याची वेळ असते त्या वेळेतच आपल्याला उद्यापन करायचं असतं. तुम्ही 5, 7, 9 अशा बायका बोलवू शकता. त्यांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचं, त्यांना महालक्ष्मी कथेचं पुस्तक द्यायचं, एखादं फळ द्यायचं आणि त्याचबरोबर काही दक्षिणा द्यायची. तर अशा प्रकारे उद्यापन हे केलं जातं. जर तुमच्याकडून शक्य होत असेल तर तुम्ही त्यांना जेवणही देऊ शकता किंवा दूध असं काही दिलं तरीसुद्धा चालतं. पण त्यांना पूजताना जसं की आपल्या घरी महालक्ष्मीचंच रूप आलेलं आहे अशा प्रकारे त्यांना पूजायचं आणि आपलं उद्यापन हे पूर्ण करायचं. त्यानंतर आपण जी गुरुवारी मांडणी केली आहे तर ती आपल्याला कधी उचलायची असते? तर ती आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उचलायची असते. कधीही कोणतीही उत्तर पूजा करताना तर ती आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते, पण ती आपल्याला संध्याकाळच्या आत उचलायची असते, म्हणजे सकाळच्या वेळेतच ती आपल्याला उचलायची असते. शक्यतो दुपारी 12च्या आत उचलली तरीसुद्धा चालते दुसऱ्या दिवशी. तर त्यानंतर म्हणजे उद्यापन झाल्यानंतर ते पूजेतलं जे सामान असतं तर त्याचं काय करायचं? तर उद्यापन झाल्यानंतर जे फुलं असतात ते निर्माल्यामध्ये टाकायचे, जे फोटो किंवा मूर्त्या ठेवलेल्या असतात त्या परत आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या. त्यानंतर जे आपण तांदूळ किंवा रास म्हणून काही ठेवलेलं असतं धान्य, तर ते आपण चिमण्यांना टाकायचं किंवा जर तुम्हाला स्वयंपाकामध्ये वापरणं शक्य होत असेल तर ते तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरू शकता. तर अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी तुम्ही उद्यापन म्हणजे पूजा मांडणीच्या जिथल्या तिथे ठेवू शकता. आणि जर तुम्ही पैसे ठेवलेले असेल तर ते पैसे असतात तर ते तिजोरीमध्ये ठेवायचे. आणि जे आपण कलश मांडलेला असतो, जो घट मांडलेला असतो, तर त्याच्यातलं पाणी आपल्याला तुळशीला टाकायचं आणि थोडं थोडं घरात शिंपडलं तरीसुद्धा चालतं. त्यानंतर आपल्याला त्या शुक्रवारी जेव्हा आपण पूजा मांडणी उचलू तेव्हा आपल्याला क्षमा प्रार्थनासुद्धा करायची, म्हणजे माझ्याकडनं जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. तर हे सगळं आपण बोलायचं.
त्यानंतर आपल्याला मंत्रसुद्धा म्हणायचा. आता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्रसुद्धा आपल्याला ह्या पूजेच्या वेळेस म्हणायचा आहे. हे नियम आहे किंवा ह्या चुका महिलांनी करायच्या नाही. कारण आपण एवढं भक्तिभावाने किंवा मनापासून सगळ्या गोष्टी करत असतो आणि थोडंसं काही चुकलं तर ते आपल्या मनात राहून जातं किंवा त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणतो मी तर एवढं सगळं केलं आणि मग मला त्या गोष्टीचं फळ कसं काय मिळालं नाही. तर ह्या काही नकळत चुका आपल्याकडून होत असतात, तर त्या होऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास मी बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.